एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राजकीय। सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर। पहिली न्यूज जी आहे ती एका योजनेसंदर्भातली आहे। ही योजना विथ रेफरन्स टू थोडी पॉलिटी महत्त्वाची आहे, म्हणून आपण ह्याला राजकीय सेक्शनमध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे। प्रत्येक व्यक्तीला आपापल्या परीनं जे काही राजकीय पक्ष आहे त्यांना देणगी देण्याचा अधिकार आहे, परंतु याच्यामध्ये थोडी पारदर्शकता राहावी म्हणून केंद्र सरकारनं एक योजना आणली होती। त्याचं नाव होतं इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम, त्याला आपण मराठीमध्ये निवडणूक रोखे योजना असं म्हणतो। सो बेसिकली काय आहे तर बॉन्ड्स खरेदी करून बॉन्ड्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी राजकीय पक्षांना देणग्या त्या ठिकाणी द्यायच्या आहेत। या योजनेच्या ऑथेंटिसिटीबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच याचिका त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि या याचिकांवर जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाने काही वर्डिक्ट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही योजना चर्चेत त्या ठिकाणी आहे। सो आपण बघतोय पहिली न्यूज, चर्चेतील योजना निवडणूक रोखे योजना। चर्चेत असण्याचं कारण काय आहे, या योजनेच्या वैधतेला म्हणजेच व्हॅलिडिटीला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये 5 सदस्यीय घटनासमोर सुरू असलेली सुनावणी। म्हणजे ही जी काही योजना आहे ह्या योजनेबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये विविध याचिका त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये 5 सदस्यांचं एक घटनापीठ बसवण्यात आलं आणि ह्या घटनापीठाच्या समोर या याचिकांवर सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि ही सुनावणी जेव्हा सुरू होती तेव्हा केंद्र सरकारनं या योजनेबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आणि भूमिका अशी होती की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1) अ अंतर्गत राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीच्या उगमासंबंधी नागरिकांना माहिती जाणून घेण्याचा अधिकार नाही। आपण म्हणतो बघा, नागरिकांना जो काही माहितीचा अधिकार मिळालेला आहे तो 19(1) अ अंतर्गत मिळालेला आहे। सो प्रत्येक व्यक्तीला या अंतर्गत माहितीचा अधिकार आहे, परंतु राजकीय पक्षांना जी काही मिळणारे निधी आहे त्याच्या उगमासंबंधी कोणत्या सोर्सेसच्या माध्यमातून राजकीय पक्षांना हे निधी मिळालेले आहेत याची माहिती जाणून घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी कलम 19(a) अंतर्गत नाही। याचा अर्थ राजकीय पक्ष आपल्याला मिळालेल्या निधींचे सोर्सेस लपवून ठेवू शकतात, ते डिस्क्लोज करू शकत नाहीत। जर व्यक्ती आपला मूलभूत हक्क म्हणून या ठिकाणी राजकीय पक्षांना अशी मागणी करत असतील तर ती चुकीची असेल, अशी केंद्र सरकारची स्पष्टपणे भूमिका त्या ठिकाणी होती। आता ही निवडणूक रोखे योजना काय आहे तर आपण बघूयात। या योजनेची अधिसूचना जी आहे ती जानेवारी 2018 मध्ये काढण्यात आली। याचा अर्थ जानेवारी 2018 पासून या योजनेची सुरुवात झाली। बेसिकली ही निवडणूक रोखे योजना काय आहे तर राजकीय पक्षांना पैसे किंवा आपण म्हणू शकतो की देणगी, ओके, राजकीय पक्षाला एखाद्या व्यक्तीला, एखाद्या संस्थांना किंवा एखाद्या व्यक्तींच्या गटाला जर अशा प्रकारे देणगी द्यायची असेल, सो राजकीय पक्षांना पैसे किंवा देणगी देण्याचं हे साधन आहे, परंतु काही विशिष्ट राजकीय पक्षांनाच तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे या योजनेच्या माध्यमातून देणगी देता येऊ शकतात। त्यासाठी 2 निकष आहेत। एक, लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29(a) अन्वये जे काही नोंदणी झालेले पक्ष आहेत, म्हणजे असेच राजकीय पक्ष ज्यांची नोंदणी पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1951चं जे काही कलम 29(a) आहे त्याच्या अंतर्गत नोंदणी असावी, किंवा नुकत्याच ज्या काही सार्वत्रिक निवडणुका झाल्या, मग त्या लोकसभेच्या असतील किंवा राज्याच्या विधानसभेच्या असतील, तर त्या निवडणुकांमध्ये त्या राजकीय पक्षाला किमान 1% मते मिळाले पाहिजे। म्हणजेच एखादा पक्ष नोंदणी केलेला असावा लोकप्रतिनिधी कायद्यानुसार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिसेंटली ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये त्याला किमान 1% मतं मिळाली पाहिजे। मग इलेक्शन्स कुठल्या असाव्यात, लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या। ज्या राजकीय पक्षांनी हे निकष पूर्ण केलेले आहेत त्याच राजकीय पक्षांना तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीमच्या माध्यमातून देणगी त्या ठिकाणी देता येते। आता ही जी काही इलेक्ट्रॉल बॉन्डची विक्री आहे ती SBI मधून होईल आणि ही एका विशिष्ट पट्टीमध्ये होईल। 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी या रुपयांच्या पटीत त्या ठिकाणी होईल। म्हणजे 1 कोटी नंतर 2 कोटी, ओके, 1 कोटी नंतर 1 कोटी 20 लाख असं नाही, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी अशी पटीत होईल, किंवा 1000, 2000, 3000, 4000, 1,500 असे देता येणार नाही। 10,000, 20,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख अशा पटीमध्ये ही रक्कम त्या ठिकाणी देण्यात येईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट की खरेदी कशी असेल, कुठं एखाद्या व्यक्तीला जर इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीमच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी बॉन्ड्सची खरेदी करायची असेल तर तो खरेदी कुठून करेल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ज्या काही ब्रँचेस आहेत तिथून आणि ठराविक कालावधीतच एका विशिष्ट कालावधीमध्ये
SBIनं नोटिफिकेशन काढलं जाईल आणि तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी या बॉन्ड्सची खरेदी त्या ठिकाणी करू शकता. हे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला चेक किंवा डिजिटल यंत्रणेवरती तुम्ही ही खरेदी करू शकता. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल 1,000 रुपयाचा एक बॉन्ड घ्यायचा आहे आणि हे बॉन्ड तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत, त्या ठिकाणी राजकीय पक्षाला द्यायचे आहेत. म्हणजे राजकीय पक्षाच्या खात्यामध्ये 1,000 रुपयाचे बॉन्ड त्या ठिकाणी जमा होतील. सो तुम्हाला SBI मधून बॉन्ड खरेदी करायचे आहेत. कुठल्या किमतीचे? या किमतीचे, या पटीमधल्या किमतीचे. आणि ते तुम्हाला कोणाला द्यायचे आहेत? हे बॉन्ड कोणाला द्यायचे आहेत? राजकीय पक्षांना द्यायचे आहेत. आणि हे बॉन्ड खरेदी करताना तुम्ही चेक किंवा डिजिटल यंत्रणेचा वापर त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे ऑनलाईन पेमेंट वगैरे करून त्या ठिकाणी तुम्ही हे निवडणूक बॉन्ड्स त्या ठिकाणी खरेदी करू शकता. एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे एखादी व्यक्ती वैयक्तिकरित्या किंवा अन्य व्यक्तीबरोबर संयुक्तपणे हे रोखे खरेदी करू शकतो. म्हणजे बॉन्ड्स त्या ठिकाणी खरेदी करू शकतो. देणगीदार हे जे काही बॉन्ड्स त्यांना मिळालेले आहेत ते त्यांच्या पसंतीच्या पक्षांना देऊ शकतात आणि रोख्यांची जी काही व्हॅलिडिटी आहे ती जारी केल्याच्या तारखेपासून 15 दिवस, म्हणजे 15 दिवसामध्ये तुम्हाला ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षांना द्यायचे आहे. म्हणजे त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती 15 दिवस असणार आहे. सो बेसिकली जर एखाद्या व्यक्तीला, व्यक्तींच्या गटाला किंवा संस्थेला अशा प्रकारे राजकीय पक्षांना देणगी द्यायची असेल तर ती बॉन्ड्सच्या स्वरूपात आहे. मग हे बॉन्ड्सची खरेदी कोण करतील? तर आपल्यासारखे नागरिक करतील. ओके. आणि ही खरेदी कुठून करतील? SBI मधूनच करतील. SBIच्या ज्या काही अधिकृत शाखा आहेत त्या शाखांच्या माध्यमातून पेमेंट करून त्यांना बॉन्ड्स मिळतील आणि हे बॉन्ड्स कुणाला दिले जातील? त्या ठिकाणी आपल्या राजकीय पक्षांना दिले जातील. राजकीय पक्षांच्या अकाउंटला एकदा हे बॉन्ड जमा झाले की त्याचं पैशाच्या स्वरूपात कन्व्हर्जन होऊन त्यांच्या अकाउंटला ते पैसे त्या ठिकाणी येतील. सो बेसिकली 2 गोष्टी लक्षात ठेवा. SBIच फक्त असे बॉन्ड इश्यू करू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते तुम्हाला 1,000, 10,000, लाख, 10 लाख या पटीमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जे काही आवडते पक्ष आहेत तुमचे किंवा पसंतीचे पक्ष आहेत तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकता. आणि एकदा का बॉन्ड खरेदी केल्यानंतर त्या तारखेपासून तुम्हाला 15 दिवसापर्यंत हे बॉन्ड तुम्हाला कुठल्या तरी राजकीय पक्षांना द्यावं लागतील. अदरवाईज त्यांची व्हॅलिडिटी संपलेली असेल. सो त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम. आणि ह्याच्या व्हॅलिडिटीबद्दल किंवा वैधतेबाबत बऱ्याच याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या. म्हणून मी थोडं इन डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे. येस. नंतर बिहारमध्ये जाती आधारित आरक्षण जे आहे ते 65% गेलेलं आहे. सो महत्त्वाची गोष्ट आहे की नुकतीच म्हणजे पाठीमागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली. बिहार हे अशा प्रकारचं जातनिहाय जनगणना करणारं देशातलं पहिलं राज्य त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर आता बिहारमधलं जे काही जातीवर आधारित आरक्षण आहे ते आता वाढवण्यात आलेलं आहे आणि हे कितीपर्यंत गेलेलं आहे? 65% गेलेलं आहे. या संदर्भातचं विधेयक विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे विधेयक जे आहे ते त्या ठिकाणी अशा प्रकारे विधानसभेत मांडलेलं होतं. आता एकूण आरक्षण किती झाले बघा. मी तुम्हाला इथं शब्द काय लिहिलेला आहे? जात आधारित, म्हणजे जातीवर आधारित जे आरक्षण आहे ते 65% आहे. परंतु एकूण आरक्षण कितीपर्यंत गेलेलं आहे? तर एकूण आरक्षण आता 75% गेलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की 65 तरी कळलं, हे जाती आधारित आहे, हे 10% कुठून आलं? हे 10% आहे EWS, इकॉनॉमिक वीकर सेक्शनसाठी सुद्धा EWS ला सुद्धा आता बिहारनं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे 65% प्लस तुमचं त्या ठिकाणी 10% असं जवळजवळ 75% रिझर्वेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. याचा अर्थ जेवढ्या काही जागा निघल्या जातील त्यातल्या 75% जागा ह्या जातीलासाठी आणि EWS साठी राखीव त्या ठिकाणी असतील. सो जाती आधारित रिझर्वेशन किती आहे? फक्त 65% आहे. परंतु टोटल रिझर्वेशन किती आहे? टोटल रिझर्वेशन 75% आहे. असे असेल आरक्षण बघा. हा प्रवर्ग आहे. कोणत्या प्रवर्गासाठी किती रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सो शेड्यूल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जातीसाठी पूर्वी 16 होतं ते आता 4% वाढवण्यात आलेलं आहे. अनुसूचित जमाती शेड्यूल्ड ट्राईबसाठी 1% होतं ते आता 1% वाढवून 2 करण्यात आलेलं आहे. अतिमागास म्हणजे एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेससाठी 18% होतं ते आता 7% वाढवण्यात आलेलं आहे. इतर मागास ओबीसींना 12% होतं ते आता त्या ठिकाणी 6% वाढवण्यात आलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे EWS यांना 0% रिझर्वेशन होतं त्यांना आता 10% करण्यात आलेलं आहे. सो जर तुम्ही हा आकडा बघितला, हा एवढाच आकडा जर बघितला 20, 2, 25 आणि 18 तर तुम्हाला त्या ठिकाणी हे दिसतंय जवळजवळ 65% आणि त्याच्यामध्ये हे 75% त्या ठिकाणी ऍड होईल. सो जाती आधारित म्हणजे काय? जाती, अनुसूचित जाती, जमाती, अतिमागास आणि इतर मागासांना त्या ठिकाणी 65% रिझर्वेशन आहे. त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे EWS ऍड करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर आयोगाने विचारलं की जाती आधारित आरक्षण किती आहे तर 65%.
आणि टोटल रिझर्वेशन किती आहे तर टोटल रिझर्वेशन आहे 75%. ह्याच्यामध्ये मी EWS रिझर्वेशन ऍड त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आयोग काय प्रश्न विचारताय ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारला त्याच्यावरून तुमचं उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. जर जात आधारित आरक्षण विचारलं तर 65% आणि टोटल रिझर्वेशन जर विचारलं तर 75% असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. येस. नंतर आहे बघा, विधेयक रोखून धरणे गैर असेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितले. आता बघा, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मध्यंतरी चर्चेत होती. केरळ असेल, तामिळनाडू असेल, पंजाब असेल, इथं नॉन BJP स्टेट्स आहेत आणि या राज्याच्या मंत्रिमंडळांनी किंवा विधानसभेने काही विधेयकं मंजूर केली आणि विधेयक मंजूर केल्यानंतर सगळ्यांना एक कायद्याची प्रक्रिया माहीत आहे. विधेयकावर जेव्हा राज्यपाल सही करतो तेव्हा त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. परंतु जेव्हा एखाद्या विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक राज्यपालाकडे येतं तेव्हा त्याच्याकडे 4 पर्याय त्या ठिकाणी असतात. त्यातला एक पर्याय असतो तो म्हणजे त्या विधेयकाला तो संमती द्यायचे थांबवू शकतो. आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये असा विशिष्ट काही कालावधी मेन्शन केलेला नाहीये कलम 200 मध्ये की राज्यपालांनी किती काळामध्ये त्या विधेयकावर सही केली पाहिजे किंवा त्याच्याबद्दल निर्णय द्यायला पाहिजे. आणि पंजाब असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, इथं बरेच दिवस ही जी काही विधेयकं आहे ती प्रलंबित राज्यपालांनी ठेवली होती आणि मग त्या राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की विधानसभेनं जी काही लोकांच्या पाठिंब्यानं अशा प्रकारचं विधानसभा स्थापन झालेली आहे किंवा मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे आणि ह्याचा कुठेतरी आपण विश्वासघात करतोय आणि राज्यपालांनी या विधेयकावर पटकन सही केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. म्हणून त्या ठिकाणी राज्यपाल त्या ठिकाणी सह्या करत नव्हते. म्हणून त्या ठिकाणी या तिन्ही राज्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेतला कॉमनपणे उत्तर देताना सांगितलं की विधेयकं राखून ठेवणं गैर आहे. म्हणजे राज्यपालांना सही करण्यासाठी आलेली विधेयकं रोखून ठेवणं गैर असेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सो राज्यपालाला कुठले अधिकार असतात हे पण तुम्हाला सांगणार आहे. पण सुप्रीम कोर्टाची यावर काय भूमिका आहे आपण बघूयात. राज्यपालांच्या घटनात्मक अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने ही स्पष्टता केलेली आहे. काय स्पष्टता केलेली आहे की राज्यपालांना जरी त्या ठिकाणी असे अधिकार असले तरी ते गैर आहे एखादं विधेयक धरून ठेवणं जास्त कालावधीसाठी असं सांगितलेलं आहे. पार्श्वभूमी विधिमंडळांनी म्हणजेच विधानसभांनी आणि विधान परिषदांनी मंजूर केलेल्या परंतु राज्यपालांनी स्वाक्षरीविना प्रलंबित ठेवलेल्या 1-2 दिवस, 1 महिना, 2 महिना आपण समजू शकतो, परंतु 8-8, 9-9 महिने ही विधेयकं प्रलंबित ठेवली जात होती आणि ह्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. सो राज्यपालांनी स्वाक्षरीविना प्रलंबित ठेवलेल्या विधेयकाबद्दल तामिळनाडू, केरळ आणि पंजाब राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्वतंत्रपणे याचिका दाखल केल्या होत्या की आम्ही अशा प्रकारे विधेयकं मंजूर करून राज्यपालांना पाठवतोय पण राज्यपाल कुठल्याही प्रकारे त्याच्यावर स्वाक्षरी न ठेवता अमर्यादित कालावधीसाठी ते प्रलंबित ठेवत आहेत आणि हे आम्हाला जी काही विधेयक आहे ती विधेयकं मंजूर करायला थोडं जड त्या ठिकाणी जात आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे निर्णय दिला बघा, विधिमंडळाने पाठवलेल्या विधेयकांना मंजुरी द्यायची नसेल तर राज्यपालांनी संबंधित विधेयक फेरविचारासाठी विधिमंडळाकडे पाठवावं. जर राज्यपालांना त्यामध्ये काही त्रुटी आढळून येत असतील तर राज्यपालांनी लगेचच हे विधेयक जे आहे ते पुनर्विचारार्थासाठी विधिमंडळाकडे पाठवावं परंतु जास्त कालावधीसाठी ते विनासही विना स्वाक्षरी प्रलंबित ठेवू नये. मात्र आपल्या अधिकाराचा गैरवापर करून राज्यपाल विधेयके प्रलंबित ठेवू शकत नाहीत. जरी त्यांना रोखून ठेवण्याचा अधिकार असला तरी ते जास्त कालावधीसाठी ते प्रलंबित ठेवू शकत नाहीत. त्यांनी त्याच्यावर काहीतरी निर्णय द्यावा. एकतर ते विधानसभेकडे परत पाठवावं, राष्ट्रपतीसाठी पुनर्विचारार्थ पाठवावं, काही करावं पण त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी परंतु प्रलंबित ठेवू नये असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. घटनात्मक तरतूद काय आहे बघा, भारताचा राज्यघटनेचं कलम 200 काय सांगतंय बघा, विधिमंडळाने संमत केल्यानंतर एखादं विधेयक विधिमंडळाने संमत केल्यानंतर राज्यपाल पुढील निर्णय घेऊ शकतात. काय देऊ शकतात, एकतर संमती देऊ शकतात, संमती रोखू ठेवू शकतात म्हणजे आम्हाला परमिशन द्यायची नाहीये किंवा विधेयक टाळू शकतात ते. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते पुनर्विचारार्थ पाठवू शकतात कुणाकडे, विधिमंडळाकडे. परंतु सगळ्यांना माहिती आहे एकदा का विधिमंडळाने हे परत एकदा पास केलं तर त्यांना कंपल्सरी साह्य करावं लागते. धनविधेयक मात्र त्यांना परत तुमच्या विधिमंडळाकडे पाठवता येत नाही आणि राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवू शकतात. सो एखादं विधेयक संमत केल्यानंतर राज्यपालांना हे अधिकार त्या ठिकाणी आहेत. संमती देऊ शकतात, संमती रोखू शकतात, विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, राष्ट्रपतींच्या विचारार्थ पण पाठवू शकतात.
परंतु प्रलंबित ठेवू शकत नाही आणि सुप्रीम कोर्ट तेच म्हटलं की तुम्ही प्रलंबित ठेवू नका, त्याच्यावर काही ना काहीतरी ॲक्शन तुम्ही त्या ठिकाणी घ्या, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की कलम 200 जे आहे किंवा अनुच्छेद 200 कशाच्या संदर्भात आहे, राज्यपालांना विधेयक संमत केल्यानंतर मिळणाऱ्या अधिकारांच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर महुआ मोइत्रा नावाची एक व्यक्ती वर्तमानपत्रांमध्ये कंटिन्युअसली होती बघा, तुम्ही यांचं नाव फार वेळा त्या ठिकाणी ऐकले असेल. तर त्यांच्या बडतर्फीची शिफारस करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता ही बडतर्फीची शिफारस कोणी केलेली आहे, तर संसदेची जी काही एथिक्स कमिटी आहे, त्याला आपण नैतिकता समिती देखील म्हणू शकतो. तो संसदेच्या किंवा लोकसभेच्या एथिक्स कमिटीनं महुआ मोइत्रा यांची बडतर्फी करा, त्यांचं सदस्यत्व बंद करा किंवा त्यांचं सदस्यत्व काढून घ्या, अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष आहेत विनोद सोनकर. तुम्ही म्हणाल की एथिक्स कमिटीनं ह्यांना बडतर्फीची शिफारस का केली, ह्यांच्यावर असे काय आरोप होते, तर ह्यांच्यावर आरोप होते की लोकसभेमध्ये अदानी समूहाला लक्ष करणारे प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले. तर त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या जे काही महुआ मोइत्रा आहेत त्यांनी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून काही पैसे, काही सोने घेतलं आणि याच्या बदल्यात त्यांनी त्यांना अशी ऑफर केली की तुम्ही अदानी समूहाला किंवा अदानी ग्रुपला टार्गेट करण्यासाठी लोकसभेमध्ये जे काही मंत्री आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. प्रत्येक खासदाराला लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, परंतु कुठल्या तरी हेतूनं, कुठल्या तरी लाच घेऊन असे प्रश्न विचारणं कायदेशीररित्या गुन्हा त्या ठिकाणी आहे. सो तुम्ही लाच घेऊन प्रश्न विचारले आणि हे सिद्ध झालेलं आहे, म्हणून आम्ही असा रिपोर्ट तयार केलेला आहे की तुम्हाला लोकसभेमधून बडतर्फ करण्यात यावं, असं कोणी सांगितलं, इथिक्स कमिटीने सांगितलं. हिवाळी अधिवेशन जे सुरू आहे त्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडला जाऊ शकतो. अंतिम निर्णय मात्र लोकसभेच्या अध्यक्षांना म्हणजेच ओम बिर्ला यांना त्या ठिकाणी घ्यावाचा आहे. महुआ मोइत्रा कोण आहेत, तर लोकसभेच्या खासदार आहेत, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आहेत आणि कृष्णनगर जो पश्चिम बंगालचा मतदारसंघ आहे तेथून निवडून आलेले आहेत. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की महुआ मोइत्रा खालीपैकी कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत, तृणमूल, किंवा कोणत्या राज्याच्या आहेत, पश्चिम बंगाल, किंवा मतदारसंघ कुठला आहे, प्रश्न विचारला जाऊ त्या ठिकाणी शकतो. सो बेसिकली आपण ही इथिक्स कमिटी जी आहे, नैतिकता समिती किंवा आपण त्याला शिस्तपालन समिती देखील म्हणू शकतो, ही इथिक्स कमिटी काय आहे बघूया. प्रत्येक सभागृहाला स्वतःची स्वतंत्र समिती त्या ठिकाणी आहे, म्हणजे राज्यसभेची स्वतंत्र इथिक्स कमिटी आहे, लोकसभेची स्वतंत्र इथिक्स कमिटी त्या ठिकाणी आहे. ह्याची कल्पना कधी मांडण्यात आली की अशा प्रकारे सभागृहामध्ये नैतिकता समितीची स्थापना केली जावी, तर पीठासीन अधिकाऱ्यांची 1996 मध्ये एक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये असं ठरवण्यात आले की अशा प्रकारे आपण दोन्ही सभागृहासाठी स्वतंत्र अशा इथिक्स कमिटीची स्थापना करूया. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम सदस्य किती असतात, 15 असतात. 10 पण असू शकतात, 5 पण असू शकतात, पण मॅक्सिमम किती, 15 सदस्य त्या ठिकाणी असतील. ह्यांचा कालावधी 1 वर्ष त्या ठिकाणी असतो. निवड राज्यसभेच्या बाबतीत, कारण आपण म्हटलंय की प्रत्येक सभागृहाची स्वतंत्र अशी इथिक्स कमिटी त्या ठिकाणी असेल. जर या 15 सदस्यांची नेमणूक करायची असेल तर राज्यसभेच्या बाबतीत सभापती म्हणजे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आणि लोकसभेच्या बाबतीत अध्यक्ष 15 सदस्यांची नियुक्ती करतील. स्थापना राज्यसभेच्या इथिक्स कमिटीची स्थापना झाली 1997 ला आणि लोकसभेच्या इथिक्स कमिटीची स्थापना झाली 2000 ला. आता ह्या इथिक्स कमिटीचं काम आहे तर प्रत्येक सदस्यांचं जी काही इथिक्स आहे किंवा नैतिक वर्तन आहे त्याच्यावर देखरेख ठेवणं, आणि जर असा एखाद्या व्यक्ती जर नैतिकदृष्ट्या चांगला वागत नसेल किंवा गैरवर्तन करत असेल तर त्याची चौकशी करून त्यांना योग्य कारवाई करण्याची शिफारस त्या ठिकाणी केली जाते. ऑब्व्हियसली यांचं फक्त एवढंच काम आहे, ज्या प्रकरणाचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत त्या प्रकरणाची चौकशी करणे आणि तसा अहवाल लोकसभेच्या अध्यक्षांना किंवा राज्यसभेच्या सभापतींना देणं. अंतिम निर्णय मात्र हे दोन लोक घेतात. लोकसभेचा खासदार असेल तर लोकसभेचे अध्यक्ष घेतात आणि राज्यसभेचा खासदार असेल तर सभापती अशा त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. परंतु गैरवर्तनाची चौकशी करणे आणि योग्य कारवाई करण्यासाठी शिफारस करणे, कारवाई करायची नाहीये त्यांना, फक्त त्यांना शिफारस करायची आहे. म्हणून इथं शिफारस केली बघा, बडतर्फ करा. ओके, सो ह्या गिल्टी आहेत आणि ह्यांना लोकसभेचं सदस्यत्व काढून घ्या. कोणतीही व्यक्ती म्हणजे आपण सर्वसामान्य व्यक्ती देखील एखाद्या खासदारामार्फत एखाद्या खासदाराच्या विरोधात शिस्तपालन समितीकडे तक्रार दाखल करू शकतो. एखादा नॉर्मल व्यक्ती जो आहे तो आपल्या एका खासदाराच्या माध्यमातून दुसऱ्या खासदारावर अशा प्रकारे शिस्तपालन समितीची तक्रार दाखल करू शकतो. जर एखाद्या नागरिकाला अशी तक्रार करायची असेल तर त्याच्या सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं की ही जी काही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये काही पुरावे आहेत आणि ह्याचं आम्ही प्रतिज्ञापत्र देतोय असं नागरिकाला सांगावं लागतं. परंतु स्वतः एखादा संसद सदस्य तक्रार दाखल करणार असेल तर त्याला कोणत्याही प्रकारच्या प्रतिज्ञापत्राची गरज नसते. म्हणजे एखादा सर्वसामान्य नागरिक देखील या खासदाराच्या विरोधात त्या ठिकाणी अशी तक्रार शिस्तपालन समितीकडे करू शकतो, परंतु त्याला प्रतिज्ञापत्र लागेल. परंतु स्वतःच खासदार त्या ठिकाणी अशी तक्रार करणार असेल तर त्याला कोणत्याही प्रकारे प्रतिज्ञापत्राची गरज त्या ठिकाणी नसते.
माध्यमातील म्हणजे जे काही मीडिया आहेत त्या मीडियातील बातम्यांवर आधारित जर काही तक्रारी असतील किंवा एखादे प्रकरण जर न्यायप्रविष्ट असेल म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जर ते विचाराधीन असेल त्याच्यावर निर्णय द्यायचा सुरू असेल अशा तक्रारींची दखल मात्र समिती घेत नाही. ओके, थोडक्यात वरवर काही आरोप झालेले असतील बातम्यांमध्ये ते आरोप केलेले असतील तर ते नाही त्यांच्याबद्दल काही खास पुरावे असतील काही गोष्टींमध्ये तथ्य आढळलं असेल तर मात्र अशा गोष्टींची चौकशी त्या ठिकाणी होऊ शकते. ओके, अहवाल राज्यसभेच्या बाबतीत सभापतीला दिला जाईल लोकसभेच्या बाबतीत अध्यक्षांना दिला जाईल. समितीच्या अहवालावर सभागृहामध्ये अर्धा तास चर्चेची देखील तरतूद आहे. जर असे काही आरोप झाले असतील नैतिकता कमिटीनं किंवा एथिक्स कमिटीनं असे काही जर शिफारस केली असेल तर त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अर्धा तास डिस्कशन करण्याची देखील तरतूद त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली महुआ मोइत्रा थोडं नाव चर्चेत होतं कशासाठी तर तुमचे जे काही अदानी समूह आहे त्या अदानी समूहाच्या संदर्भात जे काही शासन आहे सरकार आहे त्यांना प्रश्न विचारण्यासाठी काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतले होते. लोकसभेच्या खासदार आहेत तृणमूल काँग्रेसच्या आहेत कृष्णनगरमधून त्या निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत. ओके, चला संक्षिप्त घडामोडी बघूयात. 26 नोव्हेंबर हा दरवर्षी संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पश्चिम बंगाल राज्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल आयोग प्रश्न विचारू शकतो. 2 प्रौढ व्यक्तीमध्ये सहमतीनं जर लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असतील तर इंडियन पिनल कोडच्या 376 अंतर्गत त्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालय सांगितलं आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला देतो की एखादी महिला जर 17 वर्षाची आहे मुलगी आणि एखादा मुलगा जर 21 वर्षाचा असेल आणि ह्या दोघांमध्ये परस्पर संमतीनं काही लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असतील तर 17 वर्षाच्या मुलीवर या व्यक्तीनं बलात्कार केला आहे असा अर्थ धरून त्या ठिकाणी IPC कलम 376 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. परंतु ह्या दोघांनी जर परस्पर संमतीनं लैंगिक संबंध स्थापित केले असतील तर त्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ नये असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. आसाम राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जाणता राजा नाटकाचे प्रयोग केले जाणार आहेत आणि मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी स्वतः घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. छत्तीसगड राज्यामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या आणि इथं बस्तर नावाचा एक आदिवासी जिल्हा आहे. तिथं मतदान करण्यासाठी येणारे जे काही आदिवासी आहेत त्यांच्या सुरक्षितेसाठी महिला कमांडोच्या तुकड्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. त्यांचे नाव होते दुर्गा आणि दंतेश्वरी. दंतेवाडा नावाचा एक रिजन पण आहे बघा त्याच्यावरून त्याला दंतेश्वरी असं नाव देण्यात आलं. सो दुर्गा आणि दंतेश्वरी ह्या महिला कमांडोच्या तुकड्या आहेत कशासाठी मतदान करणारे येणारे जे काही आदिवासी आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी. नंतर उत्तर प्रदेश राज्यातील अलीगड नावाची एक महानगरपालिका आहे त्यांनी एकमताने एक ठराव मंजूर केलाय. अलीगडला त्यांचं नाव अलीगड नको आहे म्हणून त्यांनी हरिगड असं करण्याचा निर्णय घेतलाय. सो अलीच्या ऐवजी हरी असा शब्द असेल. सो भविष्यात अलीगड या शहराचं नाव बदलून भविष्यात हरिगड देखील करण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. नंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा आपण समान नागरी संहिता किंवा समान नागरी कायदा म्हणतो त्याचा मसुदा मांडण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं विचाराधीन असलेलं राज्य उत्तराखंड. सध्याला गोवा एकमेव राज्यामध्ये समान नागरिक संहिता चालते. ओके, उत्तराखंड पण अशा प्रकारे एक समिती स्थापन केली होती आणि त्याच्या शिफारसी आलेल्या आहेत. सो आपल्या राज्यामध्ये असं जर समान नागरी संहिता सुरू करायची असेल तर जो काही मसुदा आहे तो मांडावा लागेल त्याच्या संदर्भाचं विधेयक मंजूर करावे लागेल. त्यासाठी स्पेशल अधिवेशन बोलवण्याचा विचार त्या ठिकाणी उत्तराखंड सरकारने केला जातोय. नंतर हरियाणा सरकारनं एक मध्यंतरी निर्णय घेतला होता तो म्हणजे जे काही लोकल लोक आहेत त्यांना खाजगी नोकऱ्यांमध्ये 75% रिझर्वेशन दिलं जाईल आणि हा जो काही कायदा आहे तो पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं रद्द त्या ठिकाणी केलेला आहे. सो एकेकाळी हरियाणा राज्य सरकारनं खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये जे काही लोकल लोक आहेत त्यांना 75% रिझर्वेशन देण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं हा जो कायदा आहे तो रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोलकाता इथं राजभवन जे आहे राजभवन म्हणजे जिथं आपले राज्यपाल राहतात किंवा राज्यपालांचं जे ऑफिस आहे त्याला राजभवन म्हटलं जातं. तिथं प्रतिष्ठित सिंहासन कक्ष आहे त्याला थ्रोन रूम असं म्हटलं जातं. या थ्रोन रूमचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि त्याला नाव दिलं आहे सरदार वल्लभभाई पटेल युनिटी रूम. सो ज्याला सिंहासन कक्ष किंवा थ्रोन रूम असं नाव होतं त्याला वल्लभभाई पटेलांचं नाव देण्यात आलेलं आहे. 1 नोव्हेंबर 2023 रोजी कर्नाटक राज्यानं आपला 50वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. जसा आपला 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस असतो तसा कर्नाटकचा 1 नोव्हेंबर असतो आणि यावर्षी त्याचा 50वा वर्धापन दिवस त्या ठिकाणी आहे. 1 नोव्हेंबरला देशातली 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस असतो. जसं कर्नाटक आहे तसं आणखीन कोण कोण आहे बघा. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश ही 7 राज्य आणि लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी हे 2 केंद्रशासित प्रदेश यांचा एकाच तारखेला म्हणजे 1 नोव्हेंबरला त्या ठिकाणी स्थापना दिवस त्या ठिकाणी असतो. नंतर 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा दिवस दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला.
से नो टू करप्शन, कमिट टू द नेशन अशी यावर्षीची त्याची थीम आहे. नंतर आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषद उत्तर प्रदेशमधल्या लखनौ या ठिकाणी पार पडली, जिथं प्रत्येक राज्याचे, प्रत्येक देशांचे जे काही चीफ जस्टिस आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते. सो महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. नंतर एक दीपोत्सव नावाचा कार्यक्रम दिवाळीमध्ये आयोजित करण्यात येतो. शरयू नदीची जी आहे, अयोध्या शहर जे आहे ते शरयू नदीच्या काठी आहे. सो ह्या शरयू नदीवर दीपोत्सव कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, जिथं 22 लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आली आणि ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली होती. मागच्या वर्षी काहीतरी 17-18 लाख दिवे त्या ठिकाणी लावण्यात आले होते. ह्या वर्षी हा रेकॉर्ड मोडण्यात आलेला आहे. सो काही फोटोग्राफ्स पण टाकलेत बघा, जेणेमध्ये तुम्हाला लक्षात येईल हा शरयू नदीचा काठ जो आहे तो त्या ठिकाणी दिव्यांनी उजळलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो. ओके, येस. चला, नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. पहिली गोष्ट आपण बघितली की निवडणूक रोखे योजना, आपण इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम म्हणतो. बेसिकली याच्या संदर्भात बऱ्याच याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या आणि त्याला उत्तर देताना त्या ठिकाणी अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. केंद्र सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारताच्या राज्यघटनेच्या कलम 19(1) अंतर्गत राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीच्या उगमासंबंधी म्हणजे सोर्सेसच्या संदर्भात नागरिकांना माहिती जाणून घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी नसेल. 2018 मध्ये ही योजना सुरू त्या ठिकाणी झाली. राजकीय पक्षांना निधी किंवा देणगी देण्याचं हे साधन त्या ठिकाणी आहे. सगळ्या राजकीय पक्षांना तुम्हाला अशा प्रकारे निधी देता येत नाही. राजकीय पक्षांना स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागते. मग पात्रता काय आहे? त्या पक्षाची नोंदणी झालेली पाहिजे लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29(a) अंतर्गत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये किमान 1% मते मिळालेली पाहिजे. 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी अशा पटीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे बॉन्ड्स खरेदी करता येतात. SBIच्या अधिकृत शाखांमधूनच तुम्ही अशा प्रकारचे बॉन्ड्स खरेदी करू शकतात. त्यासाठी तुम्ही चेक किंवा डिजिटल पेमेंटचा वापर त्या ठिकाणी करू शकतात. एखादा व्यक्ती स्वतंत्ररित्या किंवा संयुक्तरित्या किंवा अनेक व्यक्तींबरोबर हे बॉन्ड खरेदी करू शकतो आणि आपल्या आवडत्या राजकीय पक्षांना देऊ शकतो. परंतु बॉन्ड खरेदी केल्यानंतर 15 दिवसात हे बॉन्ड्स राजकीय पक्षांना द्यावे लागतील, नाहीतर ते नष्ट होतील. नंतर बिहारमधलं जाती आधारित आरक्षण हे 65% गेलेलं आहे, परंतु बिहारमधलं टोटल रिझर्वेशन हे 75% गेलेलं आहे. 65+10 हे 10 EWS साठी त्या ठिकाणी आहे. प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. शेड्यूल कास्टसाठी 20% आहे, शेड्यूल ट्राईबसाठी 2% आहे, एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेससाठी 25% आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 18% आहे, EWS साठी 10% आहे. सो असं टोटल रिझर्वेशन जे पूर्वी 47% होतं ते आता 75% त्या ठिकाणी झालेलं आहे. नंतर राज्यपालांना जी काही विधेयकं स्वाक्षरीसाठी येतात त्याच्यावर जास्त काळ न ठेवता, ती प्रलंबित न ठेवता त्याच्यावर योग्य निर्णय घ्यावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये एक व्हर्डिक्ट देण्यात आलं. विधेयकांना मंजुरी द्यायची नसेल तर राज्यपालांनी संबंधित विधेयक फेरविचारासाठी विधिमंडळाकडे पाठवा, परंतु जास्त वेळ प्रलंबित ठेवू नका असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. कारण तामिळनाडू, केरळ आणि पंजाब राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात स्वतंत्र ज्या काही याचिका आहेत त्या दाखल केलेल्या होत्या. एखादं विधेयक जेव्हा संमत झाल्यानंतर राज्यपालाकडे येतं त्याच्याकडे 4 ऑप्शन्स असतात. कलम 200 नुसार संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात, विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात किंवा राष्ट्रपतींच्या विचारार्थ हे ठेवू शकतात. ओके. महुआ मोइत्रा यांच्यावर बडतर्फीची शिफारस इथिक्स कमिटीने केलेली आहे. विनोद सोरकर त्याचे अध्यक्ष होते. त्यांच्यावर आरोप हे होते की अदानी समूहाला लक्ष्य करणारे प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानी यांच्याकडून त्यांनी पैसे त्या ठिकाणी घेतलेले होते. ओम बिर्ला यांना अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. लोकसभेच्या खासदार आहेत, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आहेत, कृष्णनगरमधून त्या निवडून आलेल्या आहेत. प्रत्येक सभागृहाची स्वतंत्र समिती आहे. इथिक्स कमिटी 1996 मध्ये याची कल्पना मांडण्यात आली. मॅक्सिमम 15 सदस्य असतात. 1 वर्षासाठी निवडून केली जाते. निवड कोण करतं? राज्यसभेचे सदस्य असतील, राज्यसभेची इथिक्स कमिटी असेल तर सभापती, लोकसभेची असेल तर अध्यक्ष. राज्यसभेच्या एथिक्स कमिटीची स्थापना 1997 मध्ये झाली, लोकसभेची 2000 मध्ये त्या ठिकाणी झाली. बेसिकली जे काही सदस्य आहेत त्यांच्या नैतिक वर्तनावर लक्ष ठेवणं आणि गैरवर्तनाच्या घटनांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची शिफारस त्या ठिकाणी करणे. एखादा व्यक्ती एखाद्या खासदारांच्या मार्फत एखाद्या खासदारांवरती शिस्तपालन समितीकडे तक्रार दाखल करू शकतं, परंतु त्याला प्रतिज्ञापत्र जोडावं लागतं. परंतु स्वतःच संसद सदस्य तक्रार दाखल करणार असेल तर कोणत्याही प्रकारची प्रतिज्ञापत्राची गरज त्या ठिकाणी नसते. जे काही बातम्यांमध्ये काही आरोप झालेले असतील किंवा काही प्रकरणं न्यायप्रविष्ट जर असतील तर अशा प्रकरणाच्या तक्रारांची दखल या समितीकडून घेतली जात नाही. अहवाल सभापतीला दिला जातो, अध्यक्षांना दिला ठिकाणी दिला जातो आणि जर डिस्कशन करायची वेळ आली तर अर्धा तास चर्चेची तरतूद देखील त्या ठिकाणी आहे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस त्या ठिकाणी असतो. पश्चिम बंगाल राज्याचा ब्रँड अँबॅसेडर सौरव गांगुली आहे.
2 प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित झाले असतील तर त्या व्यक्तीला IPC 376 अंतर्गत बलात्कार ठरू शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आसाम राज्यामध्ये जाणता राजाचे प्रयोग त्या ठिकाणी होणार आहे. नंतर दुर्गा आणि दंतेश्वरी नावाच्या महिला कमांडोच्या तुकड्या किंवा पथकं त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये तैनात करण्यात आलेली होती. उत्तर प्रदेशमधल्या अलीगड महानगरपालिकेनं आपल्या महानगरपालिकेचं किंवा शहराचं नाव हरिगड करावं असा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेला आहे. समान नागरी कायद्याचा मसुदा मांडण्यासाठी उत्तराखंड सरकारनं विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75% रिझर्वेशन देण्याचा तो काही हरियाणा सरकारचा कायदा होता, तो पंजाब हरियाणा न्यायालयाने रद्द केलेला आहे. नंतर कोलकाता इथं जे काही राजभवन आहे तिथं जे काही सिंहासन कक्ष आहे त्याचं नाव बदलून सरदार वल्लभभाई पटेल युनिटी रूम असं करण्यात आलेलं आहे. 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्याचा 50वा दिवस आहे, स्थापना दिवस. 1 नोव्हेंबरला 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा देखील स्थापना दिवस असतो. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरी त्या ठिकाणी आहे. नंतर 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषद लखनौ या ठिकाणी झाली. 7वा दीपोत्सव कार्यक्रम शरयू नदीवर त्या ठिकाणी झाला, अयोध्यामधला आहे आणि याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.